नमस्कार, मी प्रज्ञा मित्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी व्ही चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, आज आहे 5 सप्टेंबर, अर्थात आज आहे शिक्षक दिन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण पाहतो, या जगात जन्म घेतो तेव्हा आपले जे पहिले गुरु असतात ते असतात आपले आई वडील. आणि आई वडील या गुरूंनंतर येतात ते आपले शिक्षक. आई वडील आपला सांभाळ करतात, आपल्याला संस्कार देतात. त्यानंतर या जगामध्ये आपल्याला जे वेगवेगळे अनुभव येतात आणि ते अनुभव घेण्यासाठी आपल्याकडं आवश्यक असतं ते ज्ञान, आणि ते ज्ञान देण्याचं काम आपले शिक्षक करत असतात. तर आज या शिक्षक दिनानिमित्त गुरूंचं महत्त्व काय आहे, त्यानंतर हा शिक्षक दिन 5 सप्टेंबरलाच का साजरा केला जातो आणि या दिनाचं महत्त्व काय आहे, याविषयीचा हा आजचा स्पेशल शो खास तुमच्यासाठी. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आपल्या स्टुडिओमध्ये आज अनेक शिक्षक आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की शिक्षक काय आहेत, त्यांच्या भूमिका काय आहेत, त्यानंतर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचं नातं काय आहे. त्यासाठी चला आपण आता त्यांच्याशी बातचीत करूया. सर्वप्रथम आज शिक्षक दिनाच्या असंख्य शिक्षकांना सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी व्ही चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि यानंतर आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत बाळकृष्ण चव्हाण सर. आणि नमस्कार सर. मी प्रज्ञा मेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी व्ही चॅनलमध्ये आपलं सर सहर्ष स्वागत. आणि आजच्या या शिक्षक दिनाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. माझे नाव बाळकृष्ण रामचंद्र चव्हाण. मी जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मनेराजुरी, तालुका तासगाव या ठिकाणी सध्या सेवा करतोय. माझी एकूण सेवा 28 वर्षे झालेली आहे. सर, आत्ताच तुम्ही सांगितलं की तुमचे 28 वर्ष झाले हे शिक्षकी पेशा आपण करत आहात. तर शिक्षक होणं किंवा ठरवणं, आता आपण आत्ताची मुलं सांगतात की मला अमुक अमुक व्हायचं आहे, तमुक व्हायचं आहे, त्यामुळे मी त्या पद्धतीने जाणार आहे. किंवा बऱ्याचशाच घरांमध्ये असं असतं की आई वडील शिक्षक आहेत त्यामुळं मी सुद्धा शिक्षक झालो, असं आई वडिलांची प्रेरणा घेऊनच बरेच जण शिक्षक होतात. तर तसं तुम्हाला प्रेरणा कोणाची मिळाली का तुम्ही स्वतः ठरवलं होतं शिक्षक व्हायचं? सांगतो. आमच्या घरी माझे वडील शेतकरी होते आणि आई साधी गृहिणी होती. आई तर मुळात काहीच शिकलेली नव्हती, वडील थोडेसे शिकलेले होते. त्यामुळे घरी पूर्वी शिक्षणाची किंवा शिक्षकी पेशात कोणी असल्याची पार्श्वभूमी घरी नव्हती. तरी पण मी ज्या वेळेला शाळेमध्ये शिकत होतो, म्हणजे माझं जे शालेय जीवन होतं त्या जीवनामध्ये काही शिक्षकांचा माझ्यावर खूप चांगला प्रभाव पडलेला होता. कारण ज्या तळमळीनं आणि ज्या कष्टाने त्याने आम्हाला घडवलं त्याची एक प्रेरणा किंवा त्याचा एक आदर्श माझ्यासमोर होता. आणि मला एकतर शिक्षकी पेशामध्ये जायचं होतं किंवा एकतर कला क्षेत्रामध्ये जायचं होतं. आणि मग ज्या वेळेला मी हळूहळू शिक्षण घेत माझं पूर्ण झालं आणि मी ठरवलं की आता काहीतरी मला करिअर केलं पाहिजे, त्यावेळेला मला शिक्षक पेशाकडे जाणं योग्य वाटलं. कारण या पेशातून मला समाजाला खूप काही देता येतं, समाजासाठी खूप काही करता येतं. मुळातच माझे आईवडील हे माझ्यावर समाजसेवेचे संस्कार करणारे होते आणि माझ्या शिक्षकांनी पण माझ्यामध्ये तेच बीज रुजवलेलं होतं. आणि त्या सगळ्यांचा परिपाक आणि माझी स्वयंप्रेरणा आहे, यातून मी ठरवलं की शिक्षकी पेशाकडं आपण जाऊया, की ज्यातून हा अतिशय पवित्र पेशा आहे, आदर्श पेशा आहे आणि यातून आपल्याला समाजाला खूप काही देता येईल आणि समाजाकडून खूप सुद्धा शिकता येईल. अशा दोन्ही भावनेनं मी हा पेशा स्वीकारला. आता सर, आपण पाहतो की गुरु शिष्याचं जे काही नातं आहे तर ते पूर्वी कसं होतं आणि आता त्याचं स्वरूप कसं बदललेलं आहे, याबद्दल आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आपलं मत ऐकायला आवडेल. थँक्यू. गुरु शिष्यांचं जे पूर्वीचं नातं होतं आणि आत्ताचं नातं या संदर्भात आता मला मॅडमनी बोलायला सांगितलं आहे. आपणाला माहीत आहे की आपल्या भारताची संस्कृती इतर सर्व संस्कृतीपेक्षा फारच जुनी आणि श्रेष्ठ आहे. आपल्या भारताला सर्वच क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्राचीन परंपरा लाभलेल्या आहेत. गुरु शिष्यांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर आपल्या भारतामध्ये पूर्वी गुरुकुल पद्धती होती. विद्यार्थी स्वतः गुरुकडं जाऊन आश्रमामध्ये राहून स्वावलंबी पद्धतीनं शिकायचा. म्हणजे तिथं पडेल ते काम करणं, गुरुची सेवा करणं, तिथं येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी स्वतः सोडवणं आणि त्यातून त्यानं अध्ययन करणं, अशी पूर्वीची पद्धती होती.
आता सांदीपनी एक उदाहरणच घ्यायचं म्हणलं तर सांदीपनी ऋषी जे होते त्यांच्या आश्रमामध्ये कृष्ण आणि सुदामा दोघंही शिकले. त्याच्यामध्ये कृष्ण हा मोठा राजा झाला, पण सुदामा हा गरीब राहिला. तरी पण त्या दोघांची जी मैत्री होती ती अभंग राहिली. त्याच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. त्याच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आपण व्हिडिओ किंवा याच्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेल्या आहेत की ही जी काही मैत्रीची नाळ होती ती नाळ त्यांची तुटली नाही. याचाच अर्थ सांदीपनी ऋषींनी त्यांना जे काही दिलं ते खरोखरच असं अमूल्य असं ज्ञान दिलेलं होतं. आणि ते दोघांनीही आपापल्या परीनं जी काही समाजाची सेवा केली ती सुद्धा आपल्यासमोर आहे. वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून आपण ते ऐकलेले आहे. आणि इतर अशी खूप उदाहरणं सांगता येतील. मग कौरव पांडवांचे गुरु असतील, द्रोणाचार्य असतील किंवा इतर आणखी काही प्राचीन काळातले गुरु असतील, या सर्वांचे गुरु किंवा चंद्रगुप्त सम्राटांचे आर्य चाणक्य असतील, या सर्वांनी जे काही दिलं त्यामुळं भारत देशामध्ये एक संस्कृतीची किंवा एक राजसत्तांची महान परंपरा निर्माण झाली. इतर देशामध्ये ज्या काही राजवटी होत्या त्या राजवटी सगळ्याच आदर्श होत्या असं आपण नाही म्हणू शकत. पण भारतामध्ये बहुसंख्य ज्या राजवटी होत्या, भारतातल्या राजांनी इथं जे काही राज्य केलं त्यावेळची जी प्रजा होती ती अत्यंत सुखी आणि समाधानी होती. आणि मला वाटतं की याच्या पाठीमागं ही गुरु शिष्यांची त्यावेळची जी आदर्श परंपरा होती ती कारणीभूत आहे याच्या पाठीमागं. आणि आजची जी काही गुरु शिष्यांची परंपरा आहे, आज अनेक शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, त्याच्यामध्ये जाऊन स्वतः विद्यार्थी जातो आणि शिक्षण घेतो, पण तो घरी परत येतो. पूर्वीसारखं विद्यार्थ्याला बाकीच्या गोष्टी काही कराव्या लागत नाहीत. फक्त ज्ञान घेणं आणि ज्या काही त्याच्या वैयक्तिक अडीअडचणी असतील त्या काळापुरत्या सोडवून घेणं एवढंच त्याला काम असतं. आणि इतर वेळेला तो पालकांच्या जवळ असतो. त्यामुळं पूर्वीपेक्षा थोडंसं गुरु शिष्यांचं नातं जरी मर्यादित झालं असलं तरी जी काही आधुनिक प्रगती झालेली आहे, वैज्ञानिक प्रगती असेल, औद्योगिक प्रगती असेल किंवा समाजाच्या विचारसरणीमध्ये झालेला जो बदल असेल, त्या दृष्टीनं विचार करायला गेलं तर पूर्वीपेक्षाही मला वाटतं आज शिक्षकांचं काम अवघड आहे आणि जबाबदारीचं आहे, जास्त जोखमीचं आहे. आणि त्या पद्धतीनं अनेक शिक्षक आपली ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत आहेत. पण काही अपवादात्मक गोष्टी घडत आहेत. जसं मॅडमनी मगाशी सुरुवातीला सांगितलं की आज काही गोष्टींच्यामुळं गुरु आणि शिष्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद समाजामध्ये उमटत असतात. वेगवेगळ्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून ते आपल्यासमोर येत असतं आणि त्यामुळं कुठंतरी हे नातं गढूळ पण होताना दिसतं. आणि हे होऊ नये याची काळजी मला वाटतं जास्त करून आमच्या शिक्षक बंधू भगिनींनी घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत. आणि पावित्र्य पूर्वीही होतं, आजही होतं या नात्यामध्ये. फक्त ते टिकवणं सर्वांच्याच हाती आहे. जास्त करून ती जबाबदारी आमच्या शिक्षक बंधू भगिनींची आहे आणि ती आम्ही पार पाडत असतो, त्या दृष्टीनं प्रयत्न करत असतो, इतकं मी सांगू इच्छितो. प्रेक्षको, आता आपण पाहतात की बाळकृष्ण चव्हाण सर आपल्याला या शिक्षक दिनानिमित्त बरीचशीच माहिती देत आहेत आणि बरीचशीच माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टीव्ही चॅनल. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत आणि आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आज आपल्या स्टुडिओमध्ये अनेक शिक्षक आले आहेत आणि त्या शिक्षकांशी आज आपण सद्य परिस्थिती आणि पूर्वीची परिस्थिती काय होती याविषयी बऱ्याचशाच गप्पा मारत आहोत. आणि आता आपल्यासोबत आहेत बाळकृष्ण चव्हाण सर. आणि सर, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की पूर्वीचं जे काही गुरु शिष्यांचं नातं होतं आणि आता हे नातं आहे, हे तर तुम्ही खूप छान पद्धतीने आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली. आणि यानंतर आपले पालक, त्यानंतर शिष्य आणि गुरु यांची जी काही भूमिका आहे, यांच्या भूमिका कशा आहेत याबद्दल आपणाला काय वाटतं? आजचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या भूमिकाबाबत आत्ता मॅडमनी प्रश्न विचारलेला आहे. तसं म्हणायला गेलं तर या तिन्ही भूमिका तशा खूप सोप्या आहेत.
आणि दुसऱ्या बाजूनं म्हणायला गेलं तर खूप अवघडही आहे. आपण सुरुवातीला पालकांची भूमिका या विषयावर थोडंसं बोलूया. आज आपण सर्वच जण पालक आहोत. तुम्ही जसे पालक आहात तसा मी पण एक पालक आहे आणि पालक म्हणून आज आपण आपल्या पाल्यांना घडवताना आपण त्यांना जन्म देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करेपर्यंत आपल्याला काय कष्ट यातना सोसाव्या लागतात त्याची सर्वांनाच प्रचिती आहे. आणि हे करत असताना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा आहे तो शिक्षणाचा टप्पा आहे. आणि या टप्प्यामध्ये आपल्या मुलाला हवं ते मिळावं, आपल्या मुलाची प्रगती व्हावी, त्यानं हुशार व्हावं, त्यानं बुद्धिमान व्हावं, यासाठी प्रत्येक पालक प्रयत्न करत असतो. पण मला वाटतं तो हुशार होण्याबरोबरच त्यानं शहाणं पण व्हावं यासाठी पण प्रत्येक पालकांनी सजग असलं पाहिजे. कारण हुशारीला जर शहाणपणाची जोड असेल तर तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी भविष्यामध्ये कधीही वाया जात नाही, अशी माझी स्वतःची एक धारणा आहे. त्या दृष्टीनं जर विचार करायला गेले, एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये देऊ इच्छितो. ज्या वेळेला एखादा विद्यार्थी हुशार असेल तर तो कदाचित गैरमार्गाला सुद्धा जाईल, एखादं वाईट काम सुद्धा करेल. पण जर तो शहाणा असेल, सज्जन असेल किंवा सद्गुणी असेल तर तो कधीही वाईट मार्गाला जाणार नाही किंवा कुठलंही गैरवर्तन करणार नाही. आणि त्यासाठी पालकांनी या दृष्टीनं भूमिका घेतली पाहिजे की आपला जो काही पाल्य आहे तो केवळ हुशार न होता त्यानं सज्जन किंवा सद्गुणी होण्यासाठी काय संस्कार एक पालक म्हणून मला देता येतील आणि काय काळजी पालक म्हणून मला घ्यावी लागेल, त्या संदर्भात पालकांनी सजग राहिलं पाहिजे. आणि ती भूमिका मला माहीत आहे निश्चितपणे अवघड आहे. कारण ठराविक वयोगटानंतर मुलं पालकांचं ऐकत नाहीत, ते एकतर शिक्षकांचं ऐकतात किंवा ठराविक काही लोकांचंच ऐकतात. अशा वेळेला मग सगळ्यात अवघड भूमिका असते ती आईची. कारण बहुतांशी बाबा पालक जे असतात ते घराबाहेर असतात कामाच्या धंद्याच्या निमित्तानं. आणि मग आईचं नातं आणि मुलाचं नातं किंवा मुलीचं नातं हे खूप जिव्हाळ्याचं नातं असतं. आणि मग प्रत्येक आईची तक्रार असते. आता आमच्याकडे ज्यावेळेला आम्ही पालक सभा घेतो त्यावेळेला आमच्या माता पालक म्हणतात की सर, घरामध्ये आमची मुलगी असं ऐकत नाही, मुलगा आमचा असा ऐकत नाही. त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही ते जरी ऐकत नसले तरी तुम्ही तुमची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये कुठंतरी आपलं काही चुकतंय का हे तपासून बघा. आणि तुमचं जर चुकत नसेल तर तुम्ही काळजी घ्यायची गरज नाही. मग त्यावेळेला दुसरा कुठला तरी घटक, मग कदाचित आम्ही शिक्षक असू किंवा समाजातला एखादा घटक असेल, त्याचा मित्र असेल किंवा इतर घटक असतील, ते कुठंतरी चुकत असतील, त्या दृष्टीनं तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घाला. आणि त्यासाठी आपल्याकडं एक पालक म्हणून डोळस दृष्टी असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यानंतर आपण घेऊ शिक्षकाची भूमिका. शिक्षकाची भूमिका मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अतिशय जोखमीची आणि जबाबदारीची भूमिका आहे. आजचा काळ हा फार धामधुमीचा काळ आहे. सध्या तर गेले 6 महिने आपण पाहतोय की कोरोनामुळं सर्वच मुलं घरी आहेत. मग अगदी नर्सरीपासून महाविद्यालयीन शिक्षण घेणारे सर्वच विद्यार्थी आज घरी आहेत आणि घरी राहून ते ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. आणि हे ऑनलाईन शिक्षण घेत असताना ते पूर्ण वेळ, जसं शाळा कॉलेजमध्ये आपण मुलांना 5-6 तास शिकवू शकतो किंवा त्यापेक्षा अधिक काळ आपण ज्ञान देऊ शकतो, तसं ह्या ऑनलाईन शिक्षणामध्ये शक्य नाही. त्यामुळे इतर जो राहिलेला वेळ आहे तो वेळ सत्कारणी मुलं लावतात की नाही हे पाहण्यासाठी आज जसं पालक जबाबदार आहेत तसं शिक्षकही जबाबदार आहेत. आज शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण देण्याबरोबरच त्याला पूरक जो काही सराव असेल, स्वाध्याय असेल किंवा इतर त्याच्या काही आवडीच्या गोष्टी आहेत त्या मुलाला, ते देता येतात का, ते आज पालकांनी आत्ता सध्याच्या काळामध्ये पाहिलं पाहिजे. शाळा सुरू ज्या वेळेला असतात त्यावेळेला सुद्धा विद्यार्थी नेमकं कशा पद्धतीनं वर्तन करतोय, मी आज किती शिकवलं, हे जसं आपण शिक्षक म्हणून पाहणार आहे तसं मी शिकवलेलं उपयोजन विद्यार्थ्यांच्यामध्ये कितपत झालं. कारण केवळ ज्ञान हे आज उपयोगाचं नाही, त्या ज्ञानाचं उपयोजन विद्यार्थ्यांनी किती केलं आणि त्याच्यामध्ये ते कौशल्य किती निर्माण झालं, त्याला भविष्यामध्ये त्याच्या कारकिर्दीसाठी किंवा त्याच्या करिअरसाठी किंवा त्यानं स्वतःचं भविष्य स्वतः घडवण्यासाठी त्याचा किती उपयोग होईल, हे शिक्षकांना पाहून त्या पद्धतीनं वेगवेगळे नवोपक्रम राबवणं गरजेचं आहे. आपल्या अध्यापनामध्ये वेळोवेळी बदल करणं गरजेचं आहे. पालक संपर्क हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे.
बऱ्याच शिक्षकांचा पालकांशी संपर्क नसतो. आता बऱ्याचशा शाळांच्या मध्ये पालकांना भेटू दिलं जात नाही. ही पण मला वाटतं चुकीची गोष्ट आहे. पालकांनी मुलांना भेटलं पाहिजे, शाळेमध्ये येऊन शिक्षकांना भेटलं पाहिजे, मुख्याध्यापकांना भेटलं पाहिजे. ही पण तितकीच एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ही आंतरक्रिया जर नैसर्गिक आणि सुलभ असेल, पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी, तर तो विद्यार्थी घडताना चांगल्या पद्धतीने घडणार आहे किंवा डोळस दृष्टीनं आपण सर्वजण त्याला घडवणार आहोत. हे झालं शिक्षकांची भूमिका. विद्यार्थ्यांची भूमिका आज खूप महत्त्वाची आहे. विद्यार्थी म्हणून ज्यावेळेला मी विद्यार्थी दशेमध्ये होतो त्यावेळेला मी जसा वागत होतो तसे आजचे विद्यार्थी वागतील अशी आपण अपेक्षा करणं हे थोडंसं मला वाटतं गैर आहे. कारण आज काळानुरूप खूप बदल झालेले आहेत. आज आपल्या काळामध्ये ज्या सुविधा होत्या त्या सुविधा फारच कमी होत्या. त्या मानानं आज खूप सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा आपण जे हवं ते सर्व विद्यार्थ्यांना देत असतो. आणि बऱ्याचशा पालकांना असं वाटतं की विद्यार्थ्यांना जे मागेल ते लगेच द्यायचं, पण हे देत असताना त्याची त्याला कितपत गरज आहे. मी असे पालक पाहिलेले आहेत की विद्यार्थ्याला एक वही हवी असेल तर त्याला ते 3 वह्या आणून देतात. मग नक्की विद्यार्थ्याला त्याची गरज आहे का, आपल्या पाल्याला त्याची गरज आहे का, हे त्यावेळेला पालकांनी पाहिलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या पालकाच्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे की पालकांच्याकडून मी कितपत अपेक्षा करावी. माझे पालक माझी अपेक्षा पूर्ण करायला सक्षम आहेत का, किंवा त्यांच्या परिस्थितीमध्ये ते बसतंय का, हे प्रत्येक विद्यार्थ्याने आज पाहणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं विद्यार्थ्यांनी आपण जे ज्ञान घेतो ते ज्ञान कितपत वापरतो. कारण तुम्ही जे ज्ञान घेता ते जर वापरलं नाही तर मग कसं होईल की नवीन सायकल आणून ठेवलेली आहे आणि ती वापरलीच नाही तर ती थोड्या काळाने गंजून जाते किंवा ती वापरता येत नाही परत आपल्याला. तसं आपल्या ज्ञानाची अवस्था होणार आहे. त्यामुळे मी घेतलेलं जे ज्ञान आहे ते कितपत वापरतो, त्याचा किती वापर करतो आणि ते चांगल्या हेतूसाठी किती वापरतो हे प्रत्येक विद्यार्थ्यानं पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. सर, खरंच आज तुम्ही शिक्षक दिनानिमित्त इथं आलात आणि शिक्षक आणि पालक यांचं नातं कसं आहे, त्यानंतर त्या पालक आणि शिक्षक आणि गुरु यांच्या भूमिका काय आहे याबद्दल आमच्या असंख्य प्रेक्षकांना माहिती दिली. त्याबद्दल मी सांगली मीडिया कम्युनिकेशन MyTV चॅनलतर्फे खूप खूप धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. सांगली मीडिया कम्युनिकेशननं मला जी संधी दिली आज माझं मनोगत व्यक्त करण्याची, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना आजच्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्रज्ञा मेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन MyTV चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, आज आहे 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन. आणि या शिक्षक दिनानिमित्त आज आपल्या स्टुडिओमध्ये अनेक शिक्षक आले आहेत आणि त्यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार, मी प्रज्ञा मेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन MyTV चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि आज या शिक्षक दिनाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. नमस्कार, मी सौ संगीता विनायक घाटगे, मुख्याध्यापिका जीवन विकास शिक्षण मंदिर सांगलीवाडी. गेली 20 वर्ष झालं मी या शिक्षकी पेशात आहे. प्रथमतः तर या 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या मी सर्व माझ्या शिक्षक बंधू भगिनींना शुभेच्छा देते. मॅडम, आपण पाहतो की अनेक शाळांमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातात आणि शासनाकडूनही आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षकांना दिले जातात. तर आदर्श शिक्षक याची संकल्पना काय आहे? नक्कीच मॅडम, आदर्श शिक्षक हा शब्द आपण पूर्वीपासून अगदी ऐकत आहोत आणि त्यामध्ये आदर्श कोणाला म्हटलं पाहिजे, तर मला तर असं वाटतं की जो विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे तो खरा आदर्श शिक्षक, जो चांगलं शिकवतो. बऱ्याचदा असं होतं की काही वेळा पुरस्कारांसाठी म्हणून स्वतः आपण आपली म्हणजे जी काही कागदपत्र आहेत ती तयार करायची आणि पुन्हा तो पुरस्कार मिळाला म्हणजे तो आदर्श शिक्षक असं आपण नाही म्हणू शकत. तर सध्याच्या काळात आदर्श शिक्षक कुणाला म्हटलं पाहिजे की जो विद्यार्थ्यांच्या अगदी मनापर्यंत पोहोचतो, हृदयापर्यंत पोहोचतो आणि त्याला चांगलं शिकवू शकतो आणि ती जी विद्यार्थ्यांकडून मिळते पोचपावती, तो खरा आदर्श शिक्षक असं नक्की म्हटलं पाहिजे आपण.
आता आदर्श शिक्षक पुरस्कार घेतलेले अनेक शिक्षक आहेत. त्यानंतर पूर्वी असं असायचं की शिक्षक बरीच वर्ष 20-25 वर्ष कार्य करतायत आणि नंतर मग त्यांचा गौरव केला जातो. पण आताच्या ह्या धावपळीच्या युगामध्ये बघितलं तर फास्टमध्ये पुरस्कार सुद्धा शिक्षकांना मिळाले जातात. म्हणजे तसे ग्रोथ पण वाढलेली आहे त्यांची. यानंतर आदर्श शिक्षकांची संकल्पना झाल्यानंतर आदर्श विद्यार्थी कसा घडवता येतो याबद्दल शिक्षकांनी काय केलं पाहिजे? नक्कीच मॅडम, जर शिक्षक आदर्श असतील तर ते आदर्श विद्यार्थी घडवू शकतात. आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की पूर्वीच्या काळी तसंच जरासं सोपं होतं. पण आता आपण बघतोय की सध्या तर कोरोनाचा काळ आहे, महामारीचा काळ आहे आणि या काळात तर बऱ्याच शिक्षकांना आता बदलावं लागलेलं आहे. कारण कसं, पूर्वीची एक आपली ठराविक पद्धती होती की त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला शिकवता येत होतं. पण मला वाटतं ह्या मार्चपासून आम्ही जे काही शिकलोय ते खूप काही शिकलोय. म्हणजे ते ज्या शिक्षकाने ॲक्सेप्ट केलेलं आहे, म्हणजे समाजाबरोबर किंवा शिक्षणात बदल होत आहेत त्याप्रमाणे तो शिक्षक बदललेला आहे. म्हणजे त्या आता आपण बघितलं तर जवळजवळ 11 पद्धतीनं आपण शिकवू शकतोय. मग त्यामध्ये व्हर्च्युअल क्लासरूम असेल, डिजिटल क्लासरूम, व्हॉट्सअपद्वारे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचण्याची वेळ आलेली आहे. पूर्वी आम्हाला इतकं वाटत नव्हतं की असं काही करावं लागेल. आणि टेक्नॉलॉजीचा खरा वापर आता जे शिक्षक करतायत ते आदर्श शिक्षक आहेत. आणि ती पद्धत जे विद्यार्थी आता अनुसरण करतायत ते आदर्श विद्यार्थी म्हटले पाहिजेत. आणि जो शिक्षक मूळचा म्हणजे चांगल्या पद्धतीने शिकवतो, अध्यापन करतो आणि तो आदर्श विद्यार्थी घडवत असतो. पण कसं असतं की शिक्षक प्रयत्न करत असतात, सगळं करत असतात, पण त्यातून काय होतं, काही वेळा सगळेच विद्यार्थी त्या बुद्धिमत्तेचे नसतात. म्हणजे एखादी बॅच जर माझ्या समोर आली तर त्या विद्यार्थ्यांमध्ये काही मी बघते की 60% विद्यार्थी पटकन कॅच करतात. मग त्यातले परत काही 20 विद्यार्थी 20% असे असतात की ज्यांना थोडंसं गाईड करावं लागतं, मग ते होतात. आणि 20% असे असतात की ज्यांना आपल्याला पुश म्हणजे अगदी सतत प्रयत्न करावे लागतात. आणि मला वाटतं जे चांगले आहेत ते पटकन शिकतात. पण ज्या 20% विद्यार्थ्यांसाठी जो शिक्षक धडपडतो आणि त्या मुलांना पुन्हा वरती आपण आणत असतो तर तो शिक्षक आदर्श आणि ते विद्यार्थी पण आपण आदर्श म्हटले पाहिजेत. म्हणजे अगदी तळागाळापर्यंत जाऊन आपण शिकवलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं जो शिक्षक शिकवतो तो आदर्श पद्धतीने शिकवतो आणि तो आदर्श विद्यार्थी घडवत असतो. आता पूर्वी असायचं की क्लासमध्ये म्हणजे विद्यार्थी सुद्धा म्हणजे एवढं शिक्षकांचं शिकवणं असायचं की त्यांना कधी तास संपला हे सुद्धा कळायचं नाही. आणि आता म्हणजे ही वस्तुस्थिती आहे बऱ्याच शाळांमध्ये की आता बेल किती वाजता होणार हे मुलं बघत बसतात. म्हणजे याचा एक आपण आधुनिकीकरण म्हणा किंवा पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या म्हणजे ज्या काही सुविधा असतील त्यांना उपलब्ध करून दिल्या असतील. त्यामुळे आज पूर्वी कसं असायचं, घड्याळ हे नसायचं विद्यार्थी दशेमध्ये, पण आता अगदी 3री-4थीच्या मुलाच्या हातात सुद्धा घड्याळ आहे आणि तो बघतो की आता तास कधी संपणार आहे. म्हणजे हे जे काही वातावरण आहे तर ह्या वातावरणाला बदल कसा केला पाहिजे किंवा शिक्षकांनी मुलांना अभ्यासाची ओढ कशी लावली पाहिजे याबद्दल आपल्याला काय वाटतं? नक्कीच मॅडम, आता तुम्ही म्हटल्यानंतर मला माझे दिवस आठवले शाळेतले की ज्या काळात मी शाळेत होते. मला अजून त्या शिक्षकांची नावं सगळं अगदी मनापासून आठवतं. आणि त्यांचं लेक्चर म्हणजे एखाद्या शिक्षकांचं बोर व्हायचं पण मला वाटतं जवळजवळ 90% शिक्षक आम्हाला आवडायचे. आणि त्या शिक्षकांची आम्ही वाट बघत असायचं आणि घड्याळ नसायचंच तुम्ही म्हणता तसं. त्या काळात असं आधुनिकीकरणातलं किंवा विद्यार्थ्यांना आम्हाला पटकन सगळं म्हणजे अगदी उशिरा मिळाले आणि तो एक प्रकारे फायदाच होता. त्यामुळे आम्हाला त्या सगळ्याची किंमत कळलेली आहे. पण मला वाटतं आताच्या मुलांना कसं आहे की पटकन सगळं ते रडलं की संपलं, लगेच आई वडील त्याला ते देत असतात. आणि त्यामुळे त्या मुलांच्या इच्छा अपेक्षा वाढलेल्या आहेत. आणि मला वाटतं अपेक्षा आपल्या जीवनातील आनंद कमी करतात. आणि त्यामुळे कसं आहे, खूप काही अपेक्षा किंवा काही पालकांचा अट्टहास असतो. मी बऱ्याचदा बघते की म्हणजे त्या मुलांना असंच केलं पाहिजे, म्हणजे सगळ्यात म्हणजे नृत्य आलं पाहिजे, गायन आलं पाहिजे, खेळात पुढंच पाहिजे, ऑलराऊंडर पाहिजे, असं नाहीये ना. मी काय म्हणते बऱ्याचदा की त्या मुलांचं एक बेसिक स्किल आहे ते तुम्ही शोधा आणि त्याच्याप्रमाणे त्याला काय व्हायचंय, त्याला काय आवडतं ते बघून तुम्ही पुढे जा. आणि नक्कीच मला वाटतं आताच्या काळात विद्यार्थी, तुम्ही जो मुद्दा सांगितलात की घड्याळ बघत असतात, वाट बघत असतात की कधी संपेल, म्हणजे त्यांची चंचलता म्हणजे स्थिरता हा प्रकार खूप कमी झालेला आहे. आणि त्यामुळे काय करतात, ठराविक परीक्षा आले की 1 महिना अभ्यास करायचा आणि त्यावेळी म्हणजे त्या आणि मार्क पण पडत असतात. म्हणजे असं पण आपण म्हणू शकत नाही की बुद्धिमत्ता नाहीये. अगदी आता छोटी छोटी मुलं मी बघते की जेव्हा मोबाईलचे काही फंक्शन्स आपल्याला माहित नाहीयेत ते अगदी ती चांगल्या प्रकारे चालवतात, पटकन कॅच करतात. मग त्यांना बुद्धिमत्ता भरपूर आहे. आणि परंतु म्हणजे जो काही आपण त्यांना सगळ्या सुविधा देत असतो, टेक्नॉलॉजीचा वापर पटकन समजतो आणि त्यामुळे त्यांना काय वाटतं, हे काय जाऊन बघूया घरात किंवा क्लासमध्ये. आता सध्या काय झालेलं आहे, क्लासेस जवळजवळ लावलेले असतात पालकांनी, त्यामुळे हे काय क्लासमध्ये झालेलं आहे, परत आपण स्टडी करू शकतो. आणि त्यामुळं थोडं शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्यातला थोडासा दुरावा वाढलेला आहे. पण मला वाटतं अजून पण तितकासा नाही वाढलेला तसा, पण भविष्यात म्हणजे
म्हणजे काही सांगू शकत नाही आपण. ही दरी कदाचित वाढू शकते, पण मला वाटतं आपल्या भारतातला संस्कृतशील देश आहे आपला, आणि त्यामुळे इथं ही दरी वाढेल असं नाहीये. कारण मी बऱ्याचदा आपण बघतो ह्या 3 महिन्यातले काही इफेक्ट्स आहेत, भरपूर हे असलं तरी माझे काही विद्यार्थी मला कॉल करतात, मॅडम नाही आम्हाला समोरच बसून तुम्ही शिकवलेलं खूप छान वाटतं. म्हणजे ती जी आहे त्या मुलांची पावती एक किंवा आपुलकी असते की बाबा हा. शिक्षक आपल्या समोर आहेत, त्यानंतर हा. आपल्याला लक्ष देत आहेत आणि हा. आपल्या सोबत बोलतायत, किंवा आपल्याला काही जर प्रश्न आले निर्माण झाले तर त्या प्रश्नांना लगेच उत्तरं देत आहेत. म्हणजे ही जी आपली शिकवण्याची भारतीय संस्कृतीतली पद्धत आहे, गुरु शिष्याचं जे काही नातं आहे तेच म्हणजे वृद्धिंगत व्हावं असं वाटतं. कारण किती जरी आधुनिकता आली तरी आपल्या संस्कृतीचा ऱ्हास हा होणार नाहीये असंच मला वाटतं. यानंतर आपली ही जी काही ऑनलाईन सिस्टीम आता सध्या सुरू आहे या कोरोनाच्या ह्याच्यामुळे, म्हणजे जेणेकरून शासनानं सांगितले त्या पद्धतीने आपल्या आता शिक्षण पद्धती सुरू आहे, तर याला कसा प्रतिसाद आहे? आता कसं झालं, मार्च मध्ये आपलं जवळजवळ लॉकडाऊन काळाला सुरुवात झाली. त्या काळात 1-2 महिने इतकं जाणवलं नाही, कारण परीक्षा बंद झाल्या आणि त्यामुळे विद्यार्थी घरी राहिले. पण ही अडचण कधी सुरू झाली की जून मध्ये शाळा सुरू झाली. 15 जूनला आमचं स्टार्ट असतं नेहमी, आणि त्यावेळी विद्यार्थी लांब राहत आहेत, आणि त्यानंतर पुन्हा शाळा बंद पण शिक्षण सुरू, हे टॅगलाईन सुरू झालेलं आहे सध्या. आणि त्यामुळे जून पासून हे सगळे बदल, म्हणजे आमच्या काही ऑनलाईन मिटिंग होतात. आपल्या सांगली जिल्ह्याचे तर शिक्षणाधिकारी वगैरे खूप चांगल्या पद्धतीने याबद्दल कार्यरत आहेत, जागरूक आहेत, आणि ते सतत आम्हाला, मला वाटतं आमची जेव्हा रेग्युलर शाळा असते त्या काळात मिटिंग्स होत नाही, तितक्या आता सध्या होतात, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेमकं काय करू शकतो हे सतत आम्हाला गाईडलाईन असतं. आता जर माझ्या वर्गाचा पट 40 आहे तर त्या मुलांसाठी मी काय करू शकते, तर 20 मुलं आहेत, व्हॉट्सअपचे मोबाईल आहेत पालकांचे, ते त्या व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे शिकवू शकतात. तर त्या 20 मी तेवढ्या पद्धतीनं पोहोचू शकते. पण जे राहिलेत 20 त्यांच्यासाठी मी काय केलं पाहिजे, तर त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती, आता सध्या आपण बघतोय की काही चॅनल्सवरती पण ते प्रोग्राम सुरू झालेले आहेत. आणि या पद्धतीनं असेल, काही विद्यार्थ्यांना त्याद्वारे, काहींना रेडिओच्या माध्यमातून, काहींना आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सगळं शिक्षण प्रसार माध्यमांचं आहे. आणि मी म्हणते अगदी ज्यांच्यात काहीच नाहीये त्या मुलांसाठी गल्ली मित्र म्हणून योजना आहे, की त्याद्वारे कसं तो ग्रुप तिथंच करायचा आणि त्यांच्यापर्यंत किमान एक तरी मोबाईल असेल, किंवा एखादा शिक्षक तिथपर्यंत पोहोचला, किंवा त्या गल्लीमधला एखादा समाजसेवक असेल, एखादा विद्यार्थी असेल की ज्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, त्याच्या थ्रू तिथपर्यंत जाणं. म्हणजे असं आहे की एकही मुलं शिक्षणापासून वंचित नाही राहिलं पाहिजे. म्हणजे मला हे माहित आहे की जेव्हा सुट्टीनंतर विद्यार्थी शाळेत येतात त्यावेळी सुद्धा ते कॅच करायला त्यांना वेळ लागतो, की ते गॅप पडलेला असतो. आणि हा तर इतका गॅप झालेला आहे की म्हणजे तो भरून कसा काढायचा. भले नंतर म्हणजे सुरुवात होईल त्यांची, पण मी म्हणते खूप काही ऑनलाईनचं आपण म्हणतो की काही त्याच्या जरी उणीवा असल्या तरी त्या शिक्षणात जवळ ते विद्यार्थी त्याच्या टच मध्ये तर राहिले पाहिजेत. आणि त्यासाठी सध्या ऑनलाईन शिक्षणाची गरजच आहे. आपण म्हणतो की पूर्वीच्या काळात हे नव्हतं, इतकं काय टेक्नॉलॉजीचा वापर आपण करत नव्हतो, पण तरी सुद्धा आता करण्याची गरज आलेली आहे. आणि मला वाटतं ह्यामुळं विद्यार्थ्यांचं शिक्षण पण सुधारलेलं आहे आणि मला वाटतं शिक्षकांचं पण सुधारलेलं आहे. म्हणजे दोघांचाही याच्यामध्ये फायदा झालेला आहे. म्हणजे जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. आणि असं म्हणावं लागेल की आपल्याला APJ अब्दुल कलाम नेहमी सांगतात की आपल्याला जर चांगले भारतातले जर युवक घडवायचे असतील आणि जेणेकरून आपल्याला भारताला एक नंबरवर नेऊन ठेवायचं असेल तर खरोखर आधुनिकतेची कास आपण धरली पाहिजे. आणि ही जी ऑनलाईनची पद्धत आता सुरू केलेली आहे खरोखरच म्हणजे स्वागतार्ह आहे असं म्हणायला पाहिजे. कारण त्यातनं बऱ्याचशा शिक्षकांना काही माहिती नव्हतं, त्या माहिती टेक्नॉलॉजीची माहिती झालेली आहे. या व्यतिरिक्त होतं की कोरोना चांगला आहे असं एक असं आपण म्हणू शकत नाही, त्याचा त्रास भरपूर झालेला आहे. पण ह्या कोरोनामुळे खूप काही शिकवलं आपल्याला, घरी राहायला किंवा जगायला, वेगवेगळ्या पद्धती अवलंबायला. आणि त्यामुळे एक प्रकारे त्यांना आपली शिक्षणात पण एक जनजागृती झालेली आहे की जेणेकरून जरी तो मुलगा जर शाळेला नाही गेला तरी त्याच्या घरच्यांपर्यंत बाबा सध्या शाळेत काय सुरू आहे, शिक्षक काय देत आहेत, म्हणजे याच्यामध्ये तिघांना देखील बांधलं गेलं आहे. म्हणजे त्रिसूत्री एक निर्माण झालेली आहे. पालक, शिक्षक आणि गुरु यांच्यामध्ये एक कुठंतर सुसूत्रता आणण्याचं काम ह्या आधुनिकतेनं केलं आहे असं मला वाटतं. आणि मॅडम तुम्ही आज इथे आलात आणि या शिक्षक दिनानिमित्त खूप छान माहिती आमच्या असंख्य प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल मी सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV तर्फे खूप खूप धन्यवाद देते. धन्यवाद. मला सुद्धा तुमच्या चॅनलचे आभार मानायचे आहेत. कारण कसं असतं बऱ्याचदा FM वरती वगैरे बोलतो, परंतु तुमच्या म्हणजे ह्या दृकश्राव्य माध्यम जे असतं तिथं जास्त इफेक्टिव्ह असतं. आणि तुमच्या चॅनलनं हा नक्कीच छान उपक्रम घेतलेला आहे. म्हणजे मला वाटतं कोरोना काळातला आहे आणि त्यावेळी सुद्धा तुम्हाला शिक्षक दिनाबद्दल
शिक्षणाबद्दल म्हणजे शिक्षकांच्या बद्दल ओढ आहे आणि तुम्ही हा सुंदर असा उपक्रम राबवलेला आहे की जेणेकरून आमचं मत आम्ही आमच्या समाजापर्यंत पोहोचवू शकलो या माध्यमातून. आणि असं म्हटलं जातं की शिक्षण ही एक रांगोळी आहे. शिक्षण ही एक रांगोळी आहे, त्यात किती ठिपके काढायचे हे जरी प्रशासनाच्या हातात असलं तरी सुद्धा त्यात कोणते रंग भरायचे हे शिक्षकांच्या हातात असतं. आणि मला वाटतं प्रशासनानं ऑनलाईनचे ठिपके आम्हाला काढून दिलेले आहेत आणि त्यामध्ये आम्ही साधी पांढरी रांगोळी नाही घालणार, कलरची रांगोळी घालून ते चांगलंच करणार आहे, कारण यातून सुधारणा झालेली आहे. आणि तुम्ही मला इथं बोलवलं आणि इथं बोलण्याची, माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. प्रेक्षक हो, आता यानंतर आजचे दुसरे शिक्षक आहेत आणि त्यांच्याशी आता आपण बातचीत करूया. नमस्कार, मी प्रज्ञा मित्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि आजच्या या शिक्षक दिनाच्या आमच्या चॅनलकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. नमस्कार, मी प्राध्यापक अरुण कांबळे बनपुरीकर, डॉक्टर बी एम पाटील शैक्षणिक संकुल बुधगावमधील विशा पाटील प्राथमिक शाळेमध्ये मी गेली 20 वर्ष काम करतो आहे आणि त्यापैकी 12 वर्ष मी मुख्याध्यापक पदावरती आहे. आणि आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. आता सर, आताचे जे काही विद्यार्थी आहेत आणि त्यांची अभ्यासाची पद्धत आहे, तर याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? पूर्वीच्या काळी शिक्षण पद्धत जी होती, या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी हा गुरूंच्याकडं जाऊन शिक्षण घेत होता आणि प्रसंगी गुरुच्याकडं असणारी जी गुरुच्या घरी करावी लागणारी कामं जी आहेत ती कामं करून मग गुरूंचं ज्यावेळेला त्या म्हणजे आपल्या शिष्याकडं बघण्याचा दृष्टिकोन जो आहे की बाबा आता आपल्याला याला शिक्षण द्यायचं ह्या पद्धतीनं, मग ते काम करत असतानाच त्या विद्यार्थ्याबद्दल, त्या शिष्याबद्दल म्हणजे त्याला कशाची आवड आहे या पद्धतीनं त्या असणाऱ्या गुरुच्या मनामध्ये एक सुरुवातीला म्हणजे एक बघण्याचा दृष्टिकोन तयार व्हायचा की या विद्यार्थ्याला कोणत्या पद्धतीने शिक्षण द्यावं लागणार आहे. मग त्याच्यामध्ये पूर्वी आपण पाठीमागे गेलो तर म्हणजे शस्त्रविद्याचं शिक्षण खूप महत्त्वाचं असायचं. आपण महाभारतामध्ये पाहिलेलं आहे की द्रोणाचार्यांनी म्हणजे जे पांडव आहेत आणि कौरव आहेत यांना त्यांच्या म्हणजे कुटीमध्ये जे ठिकाण होते तिथं म्हणजे शिक्षणाचं वेगवेगळे धडे दिले जात होते. त्यामध्ये राजपुत्र होते किंवा इतर पण सर्व असणारे विद्यार्थी असायचे. त्यामुळे सगळीकडं शिक्षणाची समानता असायची आणि अशा या वातावरणामध्ये वेगवेगळ्या विद्येमध्ये पारंगत असणारे जे काही विद्यार्थी घडायचे, यातून या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की पूर्वीची शिक्षण पद्धत जी आहे ती अशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे पाहायला मिळते. कालांतरानं शिक्षण पद्धतीमध्ये खूप बदल होत गेला आणि आपण आता पाहतोय की वेगवेगळ्या माध्यमांचे जे शिक्षण संकुलं पाहायला मिळतात त्याच्यामध्ये शाळा हे खूप महत्त्वाचं माध्यम आहे आणि इथं जाऊन विद्यार्थी शिक्षण घेऊ लागला. एक काळ असा होता की काही ठराविक असणाऱ्या समाजातील म्हणजे मुलांना शिक्षणाचे अधिकार नव्हते, पण काही म्हणजे जे समाजसुधारक होते त्यांनी म्हणजे या विद्यार्थ्यांना पण शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. आज आपण पाहिलं तर या विविध शिक्षण असणाऱ्या पद्धतीमधून विद्यार्थी आपल्याला जे आवडीचं शिक्षण आहे ते आवडीचं शिक्षण घेऊन करिअर करताना दिसतो. याच्यामध्ये शिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. शिक्षक शाळेमध्ये विविध जे शासनानं दिलेला पॅटर्न आहे या पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांना शिकवत असतात आणि त्याचबरोबर या विद्यार्थ्याचा कल कुठं आहे या पद्धतीनं त्याला मार्गदर्शन करत असतात. ही फार जमेची बाजू आपल्याला या बदलत्या शिक्षण म्हणजे पद्धतीमध्ये आपल्याला आता दिसून येते. आणि आत्ता तर असं आहे की म्हणजे मुक्त शिक्षण आहे, म्हणजे मुक्त विद्यापीठांचे या ठिकाणी कवाड खुले आहेत सगळ्यांच्यासाठी. म्हणजे आपण पूर्वी ठराविक वयापर्यंत शिक्षण आपण घेत होतो आणि पुन्हा नोकरी किंवा इतर आपल्या असणाऱ्या जीवनाच्या ज्या असणाऱ्या मार्गाकडे आपण जात होतो, पण आता तसं नाही. मुक्त शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला आपण मुक्तपणे म्हणजे कोणत्याही वयामध्ये शिक्षण जे आहे ते शिक्षण घेऊ शकतो. तशी सोय जी आहे ते सोय आपल्याला शासनाकडून करण्यात आलेली आहे. तशा पद्धतीने बऱ्याच वाटा आपल्याला विद्यार्थ्यांच्या पुढं आहेत. त्यामुळं आत्ताची शिक्षण पद्धती निश्चितच आधुनिकतेकडे म्हणजे वाटचाल करते आणि ही निश्चित गौरवाची बाब आहे.
यानंतर सर आपण पाहतो की विद्यार्थी हा ॲक्टिव्ह असला पाहिजे, त्यानंतर तो सर्व गुण संपन्न असला पाहिजे, असं प्रत्येकांच्या अगदी घरच्यांची आणि शिक्षकांची सुद्धा अपेक्षा असते की आपले विद्यार्थी सर्व गुण संपन्न असावे. तर आता अभ्यासाबरोबर साहित्य क्षेत्राकडे सुद्धा बरेच विद्यार्थी जात आहेत, त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना बाल पुरस्कार मिळत आहेत साहित्यातले. तर या साहित्य क्षेत्र जे आहे म्हणजे जे आपल्या भारतीय संस्कृतीतनं जी काही परंपरा आलेली आहे आपल्या या साहित्याची, तर हे साहित्य वाचवण्यासाठी जे शिक्षकांची धडपड आहे ती कशा पद्धतीने आहे आणि यासाठी शिक्षक आपली भूमिका कशी बजावतात याबद्दल आपण काय सांगा? खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे मॅडमनी. आपल्या सांगली जिल्ह्याला परंपराच अशी आहे साहित्य क्षेत्राची की आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अनेक असे नामवंत साहित्यिक जे आहेत ते होऊन गेलेले आहेत आणि त्यामुळं तो एक वारसा विद्यार्थ्यांच्या पुढं आहे. आज आपण पाहतोय की मोबाईलच्यामुळं विद्यार्थ्यांचा वाचण्याचा जो कल आहे तो कल कमी झालेला दिसतोय. पण असं पण काही ठिकाणी आपल्याला दिसून येतं, काही शाळांमध्ये दिसून येतं की विद्यार्थ्यांना वाचण्याच्या संदर्भातले जे जे काही उपक्रम आहेत ते राबवणं शक्य आहे ते त्या शाळेमध्ये राबवले जात असतात. माझ्या शाळेचं उदाहरणच मी देतो की प्रत्येक महिन्याला पहिलीपासून 10वीपर्यंत विद्यार्थी जे त्या महिन्यामध्ये एकूण किती पुस्तकं वाचतात आणि मग त्या जास्त पुस्तकं वाचलेली आहेत त्याचा सारांश लिहिलेल्या अशा विद्यार्थ्यांना आम्ही काय करतो की महिना अखेरीस आपण त्यांना जास्त पुस्तक वाचणाऱ्या विद्यार्थ्याला एक म्हणजे बक्षीस छोटंसं देतो, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांमध्ये वाचण्याची आवड निर्माण होईल. त्यामुळं आमच्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी जवळजवळ महिन्याला 30 ते 40 पुस्तकं वाचतात. म्हणजे ही कुठेतरी जमेची बाजू म्हणजे माझ्या शाळेपुरती आपण पाहिली तर, पण आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये विविध प्रकारचं वाचनाचं साहित्य आहे, बालसाहित्य आहे. हे साहित्य मुलांनी वाचलं पाहिजे. पूर्वीच्या काळी चांदोबा म्हणजे हे पुस्तक असायचं आणि चांदोबा पुस्तकामध्ये मुलांना खूपच आवडीच्या असणाऱ्या काही मनोरंजनात्मक गोष्टी होत्या, काही चित्रकला होती, त्याचबरोबर काय चित्रस्वरूपाच्या कथा होत्या, त्या मुलांना वाचायला खूपच आवडायच्या. तसं आता आपण मोबाईलवरती विविध असणाऱ्या गेम्स वगैरे मुलं जे खेळतात त्यामुळे वाचनाचं जे प्रमाण आहे ते मुलांचं कमी होताना दिसून येतं. त्यामुळे अशा काही शाळा म्हणजे असतील आपल्या महाराष्ट्रामध्ये की त्यांचं कौतुकच आपल्याला करावं लागेल की निश्चित या ठिकाणी वाचन संस्कृती आपण वाढवली पाहिजे. आणि दुसरी आणखी एक आपल्याला जमेची बाजू आहे की सांगली म्हणजे आपल्या सांगलीमध्ये जिल्हा परिषद सांगलीच्या वतीनं बालकुमार साहित्य संमेलन जे आहे ते संमेलन मला वाटतं एक 2-3 वर्ष यशस्वी होतं आहे आणि याच्यामध्ये सर्व मुलंच या असणाऱ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन असेल किंवा त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष असतील, हे सगळं मुलांच्या मार्फत म्हणजे लिहिणाऱ्या मुलांच्या मार्फत होताना ही कौतुकाची बाब आहे की साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा मुलांनी वाटचाल करताना आपण पाहतोय. काही शिक्षक पण असे आहेत की ते शिक्षक स्वतः साहित्यिक आहेत आणि त्या आपल्या शाळेतील मुलांच्याकडून त्यांनी विविध प्रकारचं लेखन करून घेतलेलं आहे. त्यामध्ये कथा असतील, कविता असतील, तर त्याचं पुस्तकसुद्धा म्हणजे या मुलांच्या लेखनातून साकारलेलं म्हणजे प्रसिद्ध प्रकाशकांच्याकडून झालेलं आहे, ते सुद्धा आपण पाहू शकतो. म्हणजे हे जे आहे हे साहित्याची असणारी बीजं जी आहेत ह्या मुलांच्यामध्ये आताच रुजवणं खूप गरजेचं आहे. वाचण्यामुळं बौद्धिक विकास होतो, त्याला विविध असणाऱ्या सर्व म्हणजे शैक्षणिक आणि असणाऱ्या बौद्धिक सर्व गोष्टींचं ज्ञान होत जातं. त्यामुळं वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. त्यामुळे निश्चितच वाचन संस्कृती आपल्याला वाढवणं पुढील काळामध्ये खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं मुलांनी वाचलं पाहिजे. वाचत असतानाच काही टिपणं काढली पाहिजेत आणि त्याचा त्या असणाऱ्या म्हणजे भविष्यासाठी त्याला खूपच उपयोग होईल असं मला निश्चित वाटतं. साहित्य क्षेत्राकडे विद्यार्थ्यांनी वाटचाल करत असताना शिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची आहे की शिक्षकांनासुद्धा या ठिकाणी विविध पुस्तक वाचन करण्याची आवड असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जे पुस्तक वाचलेलं आहे त्या पुस्तकाच्या संदर्भात मुलांना सांगणं खूप गरजेचं आहे आणि ते पुस्तक मुलांनी वाचावं हा आग्रह करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि निश्चितच आपल्या असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील जे शिक्षक आहेत किंवा महाराष्ट्रातील जे शिक्षक बंधू भगिनी आहेत हे कार्य खूपच चांगल्या पद्धतीनं आपल्या शाळेमध्ये करताना दिसतात आणि या वाचन संस्कृतीमुळं विद्यार्थ्यामध्ये लेखनाची जी असणारी कला आहे, लेखनाचं जे साहित्य लेखनाच्याकडे जाणार त्यांचा कल जो आहे तो खूपच अभिमानास्पद आहे असं वाटतं. आणि निश्चितच सांगली जिल्ह्यामध्ये आपला मिरज तालुका असेल किंवा आणखी विविध ठिकाणी जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी निश्चितपणे
चांगलं लेखन बालसाहित्य जे आहे ते आपल्या या साहित्य क्षेत्रात देतील अशा आशा आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी खूप महत्त्वाची या कामी भूमिका घेणं आवश्यक आहे. खरंच सर, आपण एक साहित्यातले आहात, त्यामुळं आपण आमच्या प्रेक्षकांना त्यानंतर विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन करत आहात की खरोखर साहित्य म्हणजे जे आपले सांगली मिरज या भागातले जे काही साहित्यिक आहेत, त्यानंतर बालकुमार आहेत, त्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केलं तर खरोखर जसं ग. दी. माडगुळकर असतील, त्यानंतर पु. ल. देशपांडे असतील, तर अशांसारखे लेखक नक्कीच आपल्या इथं निर्माण होतील आणि तेही आपल्या या अशा अनेक शिक्षकांमुळं असे चांगले नागरिक घडवू शकतील असं मला वाटतं. तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान पद्धतीनं माहिती शिक्षक दिनानिमित्त दिली, त्याबद्दल मी सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी चॅनलतर्फे खूप खूप धन्यवाद देते. धन्यवाद. प्रेक्षको, पाहिलं आज 5 सप्टेंबर निमित्त आज अनेक शिक्षकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि हे घर बसल्या प्रक्षेपण देण्याचं काम सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी चॅनल करतं की जे आपल्याला आपल्या या सांगली मिरज कुपवाड या भागातील जे काही घडामोडी आहेत, त्यानंतर सामाजिक कार्यक्रम असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, अशा विविध कार्यक्रमाचा खजाना आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतो. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया माय टी चॅनल. आणि आजच्या या शिक्षक दिनाच्या परत एकदा मी सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी चॅनलतर्फे सर्व शिक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, आज आहे 5 सप्टेंबर, अर्थात आज आहे राष्ट्रीय संस्कृत दिन आणि या राष्ट्रीय संस्कृत दिनाच्या आमच्या असंख्य प्रेक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता आपण पाहणार आहोत की संस्कृत, आता हा संस्कृत शब्द जरी म्हणला तर आपल्याला वेद, पुराण, ग्रंथ आठवतात आणि वेदशास्त्रांमध्ये सुद्धा संस्कृतला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि वेद म्हटलं की संस्कृत भाषा आलीच आणि संस्कृतचं महत्त्व जे आहे ते भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि आता तुम्ही म्हणाल तर आजचा हा संस्कृतचा विषय, तर आता हा संस्कृतचा विषय म्हणजेच ज्या काही आपला पौराणिक अगदी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा संस्कृत या भाषेचा वापर केला जात होता. तर आता संस्कृत भाषा काय आहे, त्याची निर्मिती कशी झाली, त्याचा इतिहास काय आहे, त्यानंतर संस्कृत भाषेला आता कसे दिवस आहेत, याविषयीचा हा आजचा स्पेशल शो. तर आज या राष्ट्रीय संस्कृत दिनानिमित्त आपल्याशी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्री रघुवीर रवींद्र रामदासी सर, जे संस्कृत शिक्षक आहेत, काही ग. पुरोहित कन्या प्रशाला सांगली येथील. तर त्यांच्याशी आता आपण बातचीत करूया. नमस्कार, मी रघुवीर रवींद्र रामदासी, संस्कृताध्यापक, कैगरा पुरोहित कन्या प्रशाला सांगली, तसेच संस्कृत समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, पुणे. नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी व्ही चॅनलमध्ये सर आपलं सहर्ष स्वागत. आणि सर्वप्रथम आज राष्ट्रीय संस्कृत दिनाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा सर. धन्यवाद. आता सर, संस्कृत जे आपण पूर्वापार चालत आलेलं हे संस्कृत जे आहे, तर या संस्कृतीची व्याप्ती, निर्मिती आणि महत्त्व काय आहे? भाषा सुमधुरा मुख्या दिव्या गिर्वाण भारती तत्रापि काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम. असं ज्या भाषेबद्दल बोललं जातं ती भाषा म्हणजेच संस्कृत भाषा. या संस्कृत भाषेला देववाणी म्हणलं जातं, सुरवाणी म्हणलं जातं. तर अशी असणारी ही भाषा ही विविध प्रकारच्या ज्ञानाने संपन्न आहे. सर्व प्रकारच्या ज्ञानाचा साठा या संस्कृत भाषेमध्ये आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाषाशास्त्रीयदृष्ट्या एक परिपूर्ण भाषा, सर्व प्रकारच्या शब्दांचा ओतप्रोत अशा प्रकारचा साठा असणारी भाषा, म्हणून संस्कृत भाषा ही आजही अखिल विश्वामध्ये प्रसिद्ध आहे. वस्तुतः संस्कृत भाषा ही प्राचीन कालापासून, अनादी कालखंडापासून ही एक ज्ञानाची भाषा म्हणून ही सर्वश्रुत आहे, सर्व प्रसिद्ध आहे. आज संपूर्ण विश्वामध्ये संस्कृत भाषेचा मोठ्या प्रमाणात अभ्यास केला जात आहे. कारण विविध शास्त्र, विविध कला, साहित्य, संगीत या सर्वच दृष्टीनं जर आपण
त्याचं एक अवलोकन केलं तर आपल्याला लक्षात येईल की संस्कृतमधील असणाऱ्या ग्रंथांमध्ये या सर्व प्रकारचं ज्ञान हे आज आपल्याला उपलब्ध असलेलं दिसतं. फक्त त्या ठिकाणी आज फार मोठ्या प्रमाणात संशोधन होणं, या भाषेचा अभ्यास होणं, या भाषेतील असणारी ग्रंथसंपदा किंवा त्या ग्रंथसंपदेमध्ये असणारा हा ज्ञानाचा साठा हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आज जर्मनीमध्ये जे संस्कृतचं एक सर्वात मोठं विद्यापीठ उभं राहत आहे, तर अशा माध्यमातून आज अखिल जगतामध्ये, अखिल विश्वामध्ये संस्कृतकडं अभ्यासकांचा ओढा हा वाढलेला आपल्याला दिसून येतो. आणि एवढंच नाही तर आज अहम संस्कृतेन कथम संभाषण कर्तुम शक्नोमी, म्हणजेच काय तर मी संस्कृतमध्ये कसं बोलू शकेन, कारण मम नाम रघुवीरः असं जरी मी म्हणालो तरी मला ते खूप आनंददायक वाटतं. तद्वतच जर एखादा श्लोक म्हणल्याने, एखादा स्तोत्र म्हणल्याने जर आम्हाला खूप आनंद वाटत असेल, तर आमची दैनंदिन संभाषणाची ही जर भाषा असेल, दैनंदिन वापराची जर ही भाषा असेल, ही देववाणी असेल, तर त्याचा किती मोठा आनंद मिळेल. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी देवकार्य करते आणि अशा वेळेस त्या पुरोहिताकडनं एखादा मंत्र ऐकते, एखादा श्लोक ऐकते, तरी देखील तो खूप प्रसन्न होतो, आनंदित होतो. म्हणजेच काय तर मनाला आनंद देणारी, मनामध्ये एक नवचैतन्य निर्माण करणारी अशी ही संस्कृत भाषा आहे. आणि त्यामुळेच आज संपूर्ण जगामध्ये संस्कृतबद्दलचं हे जे आकर्षण आहे हे आज आपल्याला वाढताना दिसतंय. विशेषतः जे विदेशी संस्कृत अभ्यासक आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये आज संस्कृतकडे वळताना दिसत आहेत. आज ऑनलाईन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही लोक अगदी संस्कृत प्रारंभिक स्तरापासून ते उपनिषद, वेद यापर्यंत अभ्यास करताना आपल्याला हे दिसून येत आहेत. तेव्हा संस्कृतचा हा जो एक विस्तार आहे किंवा ही व्याप्ती आहे ही आज दिवसेंदिवस आपल्याला वैश्विक स्तरावर वाढत असतानाच दिसून येत आहे. दुर्दैवाने थोडंसं भारतामध्ये याचं प्रमाण आपल्याला कमी दिसेल, परंतु आपण सर्वांनी निश्चितच अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले तर नक्कीच या संस्कृत भाषेबद्दलची रुची, आवड आणि संस्कृतबद्दलचे असणारे समज, गैरसमज हे नक्की दूर होऊन पुन्हा एकदा या संस्कृत भाषेतील हे ज्ञान आपल्या मानव हिताचं कल्याण करण्यासाठी हे सर्वांपर्यंत आपणा सर्वांना पोहोचवणं शक्य होईल. सर, आत्ताच तुम्ही संस्कृतची व्याप्ती, निर्मिती आणि महत्त्व सांगितलं. त्यानंतर आजचे हे जे काही संस्कृत आहे, तर या संस्कृत भाषेची आत्ताची स्थिती काय आहे? संस्कृत भाषेच्या स्थितीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आज फार चांगली स्थिती आणि फार चांगल्या प्रमाणामध्ये संस्कृतचा अभ्यास आज सर्वजण करत आहेत. म्हणजे अगदी शिवकालापासून जर पाहिलं तर खरंच म्हणजे त्यावेळेस शिवरायांची जी मुद्रा आहे, प्रतिपश्चंद्रलेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे ही जी मुद्रा आहे तर ही मुद्रा सुद्धा आज आपल्या वेगळ्या वेगळ्या गीतांमधून ही आपल्या समोर येत आहे. आणि ही मुद्रा जशी समोर येत आहे तसं आज संस्कृत अभ्यासक देखील त्या दृष्टीने विचार करत आहेत. आणि विचार करत असताना त्यांना देखील सापडतं की शिवकालापासून संस्कृत भाषेचं संवर्धन, वर्धन, प्रसार, प्रचार करण्यासाठी स्वतः महाराजांनी प्रयत्न केले. अगदी तद्वतच त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा बुद्धभूषण नामक ग्रंथ या माध्यमातून त्यांनी संस्कृतमधलं असलेले राजनीतिक शास्त्र मानव हितासाठी, सामान्य लोकांच्या हितासाठी, दलितांसाठी, दुर्बलांसाठी, आदिवासींसाठी, सर्वांसाठी कसं कार्य करता येईल, एक राजा म्हणून किती चांगलं काम करता येईल, त्यासाठी काय नीतिमूल्य असावीत, याचं एक सुंदर वर्णन आणि विश्लेषण या ग्रंथाच्या माध्यमातून, संस्कृत भाषेच्या माध्यमातून ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा केलेला आपल्याला दिसून येतो. आज जर आपण बघितलं तर शालेय जीवनामध्ये आज विद्यार्थी फार आनंदाने संस्कृत शिकत आहेत. म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं जे अभ्यासक्रम बदलले, त्या बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये संस्कृत भाषा ही अधिकाधिक संभाषणशील कशी होईल, अधिकाधिक प्रयोगशील कशी होईल, अधिकाधिक कृतिशील कशी होईल, आणि सर्वात महत्त्वाचं संस्कृत भाषा ही फार प्राचीन भाषा आहे, फार अवघड भाषा आहे, असाच जो गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये असतो किंवा संस्कृत अभ्यासकामध्ये असतो, तर तो कुठेतरी दूर व्हावा या दृष्टीने सर्व पाठ्यपुस्तकांची जी रचना केलेली आहे, तर त्या रचनेमुळे आज विद्यार्थी सुद्धा खूप आनंदाने
आणि खूप रुची घेऊन किंवा आवड घेऊन आज ते संस्कृतचा अभ्यास करत आहेत. ही खरोखर एक त्या पुस्तकांचं श्रेय आहे, त्या पुस्तक निर्मितीचं श्रेय आहे आणि त्याचप्रमाणे संस्कृत संवर्धनासाठी हे केलेलं कार्य हे खरोखर आज अतुलनीय आहे. म्हणजे या दृष्टीनं आपण जर एक विचार केला तर या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेबद्दल एक नवीन जिज्ञासा, एक नवीन आकर्षण हे निर्माण झालेलं आहे आणि मी देखील संस्कृत बोलू शकतो हा जो एक आत्मविश्वास आहे हा आज विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये हा निर्माण झालेला आत्मविश्वास आणि वातावरण याच्यामुळं साहजिकच हा एक संदेश, एक भाषेचा संदेश हा कुठंतरी पालकांपर्यंत देखील पोहोचलेला आहे. त्यामुळं बऱ्याच प्रमाणामध्ये पालकसुद्धा संस्कृत भाषेकडे वळत आहेत. संस्कृत भाषेमधले सुभाषितं, काही नीतिमूल्य, काही नीतिकथा याचं सहज वाचन मला करता येईल का या संदर्भामध्ये विचार करताना हे आम्हाला आज दिसत आहे. ही खरोखर एक चांगली स्थिती आज महाराष्ट्र राज्यामध्ये संस्कृतची दिसून येत आहे आणि यासाठी सर्वच संस्कृत शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, संस्कृतचे कार्यकर्ते, विद्यार्थी खूप चांगल्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. आणि त्यातही जर बघितलं आज संस्कृत भारती आणि कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूर यांच्या माध्यमातून वेगवेगळे कोर्सेस चालवले जातात. संस्कृत प्रसार प्रचारासाठी संस्कृत भारतीद्वारा 10 दिवसांचं निशुल्क संस्कृत संभाषण शिबिर चालवलं जातं. त्यामुळं हजारो लोक आज संभाषणशील होत आहेत. त्याच्यामध्ये वयाचं बंधन नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं ठिकाण वेळ याचंही बंधन नाही. त्याच्यामुळं लोक अतिशय आनंदाने संस्कृतचा आनंद त्या ठिकाणी अनुभवत आहेत. प्रेक्षक हो, आजच्या या राष्ट्रीय संस्कृत दिनानिमित्त रामदासी सर यांच्यासोबत आपण बातचीत करत आहोत आणि संस्कृत विषयाची व्याप्ती, महत्त्व याची बरीचशीच माहिती आपण जाणून घेतलेली आहे आणि बरीचशीच माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टीव्ही चॅनल. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत आणि आज राष्ट्रीय संस्कृत दिनानिमित्त श्री रघुवीर रामदासी जे काही गरा कन्या पुरोहित प्रशाला येथे संस्कृत शिक्षक आहेत आणि त्यांच्याशी आपण आज बातचीत करत आहोत. सर, आता तुम्ही मगाशीच म्हणालात की अनेक विद्यापीठ आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये आणि वयाचंही बंधन नाही आहे. तुम्हाला आत्ता जरी संस्कृत शिकायचं असलं तरी तुम्ही संस्कृत शिकू शकता. पण माझ्या असं जनरली लक्षात आलं आहे की बरेचसे जण विद्यार्थी असो, विद्यार्थिनी असो, 10वीचे काय करतात तर स्कोरिंगसाठी म्हणून संस्कृत विषय निवडतात आणि स्कोरिंग झाले की परत त्याचा काही उपयोग होत नाही. मग हे कितपत योग्य आहे आणि तुम्हाला काय वाटतं? आपण एक चांगला प्रश्न उपस्थित केला आणि त्यानिमित्ताने आज तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत एक चांगली माहिती मला पोहोचवता येतं याचा आनंद वाटतोय. की काही कालखंडापूर्वी असा विचार होत होता की संस्कृत ही फक्त स्कोरिंगची भाषा किंवा फार गुण मिळतात वगैरे, परंतु त्यातून एक लक्षात आपल्या असं येत असेल की म्हणजे विद्यार्थी ही सहजतया संस्कृत शिकत आहेत आणि ज्या अर्थी ते जास्त गुण मिळवत आहेत याचा अर्थ ती भाषा त्यांना सहजतया समजत आहे आणि सहजतया ते अभ्यास करत आहेत. म्हणजेच काय की संस्कृत भाषा ही कशी आहे, संस्कृत भाषा सरला सुबोधाच असती आहे की नाही. म्हणजेच काय की संस्कृत ही अत्यंत सरळ आहे, सुबोध आहे, कठीण अजिबात नाही. तर हे आपल्याला यातून समजतं. परंतु आता जशी आपली पाठ्यपुस्तकं बदललेली आहेत, ही पाठ्यपुस्तकं ही एक उपयोजनशील झालेली आहेत, कृतीशील झालेली आहेत, संभाषणशील झालेली आहेत, कृतीशील झालेली आहेत. उपक्रम आणि प्रकल्प याच्या माध्यमातून विद्यार्थी आज संस्कृतमध्ये संवाद साधत आहेत, संस्कृतमधून बोलत आहेत, संस्कृतमधून अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं आज हे संस्कृतचं एक पालटलेलं चित्र किंवा एक बदललेलं चित्र हे आपल्याला दिसून येतं. हे खरोखर आजच्या स्थितीमध्ये संस्कृतच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करत असताना विद्यार्थी गुणांचा तर आनंद घेतोयच की मी जास्तीत जास्त गुणवान मिळतोय. हा गुण तो अधिक मिळतोय तर आत्मविश्वास त्याचा निर्माणच होतोय, कारण तो तेवढा श्रम करतोय, तो अभ्यास करतोय, ती भाषा अधिगत करतोय, त्या भाषेतलं ज्ञान सरलतया तो आत्मसात करतोय. त्यामुळे साहजिकच त्याला गुण हे मिळणारच आहेत. पण त्याचबरोबर ती भाषा आत्मसात करून एक भाषिक कौशल्य ज्याला आपण म्हणतो
तर ती भाषिक कौशल्य सुद्धा आज तो चांगल्या पद्धतीनं आत्मसात करत आहे. म्हणजे भाषिक कौशल्यामध्ये लेखन असेल, वाचन असेल, स्वतःचं मत प्रकटीकरण असेल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे. तर तो अधिकार हा आपण कसा बजावायचा? जर मला बोलताच आलं नाही, मला माझं मत मांडताच आलं नाही, तर माझ्या मनातल्या भावना मी कसं व्यक्त करणार? आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज असते ती भाषेची. आणि आज हे संस्कृतच्या माध्यमातून त्याला आपली मतं ही ठामपणे, प्रभावशीलपणे कशी मांडता येतील हे आज तो शिकतोय. त्यामुळे ही एक फार चांगली स्थिती, एक भाषा म्हणून जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांमध्ये, समाजामध्ये हे आपल्याला दिसून येतं. याचं नक्कीच एक झालेलं इम्प्लिमेंटेशन ज्याला आपण म्हणू, हे येणाऱ्या कालखंडामध्ये हे निश्चितपणे दिसून येईल. म्हणजे संस्कृत हा फक्त स्कोरिंग हा जो एक आपण बाहेर विचार करतो, तर ते असं नव्हता. यातून आपण हा निष्कर्ष काढला पाहिजे की ज्या अर्थी विद्यार्थी एवढे गुण मिळवतात, त्या अर्थी ते विद्यार्थी किती सहजतया, सरळतया ती भाषा शिकत आहेत. आता बऱ्याच वेळेला सर असं होतं की एक म्हण आहे की जिथं उगवतं तिथं, म्हणजे जिथं उगवतं तिथं मागणी म्हणजे हे होत नाही, मिळत नाही. जसं की आपण पाहतो आहोत की परदेशातली लोकंसुद्धा येऊन आपल्या इथं संस्कृत वाङ्मय काय आहे, वेद काय आहेत, उदाहरण घ्यायचं झालं तर सज्जनगडावरती अगदी परदेशातले विद्यार्थी येऊन त्या ग्रंथांचा अभ्यास करतायत. तर आणि आपल्या इथं भारतातली लोक परदेशामध्ये जात आहेत म्हणजे मुलं शिकण्यासाठी. म्हणजे हे कितपत योग्य आहे याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? आपण म्हणत आहात ती स्थिती खरी आहे थोडीशी, की खरंच मी जसं यापूर्वीच म्हणालो की आज विदेशी लोक याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात संशोधन करत आहेत. कारण त्यांच्याकडे तशी संशोधन केंद्र ही ज्याला रिसर्च सेंटर आपण म्हणतो ती उपलब्ध आहेत. दुर्दैवाने भारतामध्ये ही संशोधन केंद्र फार कमी आहेत. तर त्याचा विकास होणं सुद्धा सरकारद्वारे हे गरजेचं आहे. अशी संस्कृत बद्दलची संशोधन केंद्र हे उभं राहणं हे गरजेचं आहे. कारण तिथल्या लोकांना एवढं महत्त्व कळतंय, हो, पण आपल्या इकडच्या लोकांना समजत नाही. बरोबर. त्याचं एक महत्वाचं कारण मॅडम आपल्याला असं दिसून येतं, म्हणजे प्रेक्षकांना मी जरूर सांगेन की संस्कृत बद्दलची आपल्या मनामध्ये असणारी अनाठाई भीती, किंवा आपण एक सांगितलं की संस्कृत भाषा ही प्राचीन आहे, फार कठीण आहे, ती केवळ वेदमंत्रांची भाषा आहे, हे जे काही एक समाजामध्ये पसरवलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे प्रत्येकजण त्या चष्म्यातून भाषेकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपण जर बघितलं तर आज आपण मराठी भाषा बोलतो, कानडी भाषा बोलतो, तेलुगू, तर याच्यामध्ये जवळजवळ 50-60% संस्कृत शब्द आलेले आहेत. आपण संवाद साधत असताना सुद्धा संवाद हा सुद्धा संस्कृत शब्द आहे. म्हणजे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना मी प्रश्न विचारतो की तुम्हाला संस्कृत येतं का? विद्यार्थी म्हणतात नाही. मग म्हणा बरं शुभं करोति ते पुढे म्हणतात, वक्रतुंड म्हणतात. याचा अर्थ काय? संस्कृत भाषा ही बालपणापासून आपल्यामध्ये भिनलेली आहे आणि त्यामुळे ती फार अवघड आहे असं नाही. आणि जसं मी म्हणालो की फक्त वेदमंत्रांची भाषा नसून ती एक ज्ञानाची भाषा आहे. संस्कृत भाषेमध्ये भौतिकशास्त्राचं ज्ञान असेल, रसायनशास्त्राचं ज्ञान असेल, आज आयुर्वेदासारखा सगळ्यात मोठा ठेवा हा संस्कृत भाषेनं अखिल विश्वाला दिलेला आहे. एवढंच नाही की ज्या योगशास्त्राबद्दल आज बोललं जातं तर त्या योगशास्त्राबद्दलचे ग्रंथ हे आज संस्कृत भाषेमध्ये सापडतात. एवढंच नाही, स्थापत्यशास्त्र असेल, कला असतील, विविध कला असतील, साहित्य असतील, या संगीतशास्त्र असेल, तर या सर्व शास्त्रांबद्दलचा विचार हा संस्कृत भाषेमध्ये आहे. पण आपण या सुरुवातीला जर संस्कृत भाषा ही कठीण आहे या अपप्रचाराला बळी पडून जर ती भाषाच आपण शिकलो नाही, यदि वयम ताम भाषाम एव नैव पठामः तरी कथम वयम ताम भाषाम भाषितुम शक्नुमः. बघा, मी 2 वाक्य जरी संस्कृत मधून बोललो तरी तुम्हाला ते सहज समजलं. एतस्य कारणं किम अस्ति? एतस्य कारणं इत्येव अस्ति यदि वयम अस्माकं मनसि यत् किमपि वयम चिंतनं कुर्मः, यदि वयम चिंतनं कुर्मः अहं सरलतया संस्कृतं पठामि तर्हि वयम निश्चयेन सरलतया संस्कृतं पठितुं शक्नुमः. यदि अहं मनसि एव एतदेव निधाय अहं संस्कृतं नैव पठितुं शक्नोमि, एतदेव निधाय अहं यदि पठितुं प्रारंभं करोमि तर्हि अहं न पठितुं शक्नोमि. म्हणजेच काय, आपण चिंतन काय करतो, आपण विचार काय करतो याच्यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ह्या अवलंबून असतात. वस्तुतः या सर्व शास्त्रांचा जर आपण अभ्यास करायला गेलं तर मानवी जीवन हे कसं सर्वांग सुंदर बनेल. म्हणजे आज मानसशास्त्राचा अभ्यास केला जातो, त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास हे आज बरेचसे विद्यार्थी, युवक हे करताना दिसतात की आज मी मुलाखत कशी द्यावी, बोलावं कसं, किंवा एकूण सर्वच बाबतीत. परंतु हेच व्यक्तिमत्व विकास जे आहे ते आपल्या प्राचीन संस्कृतच्या सुभाषितांमध्ये
हे सहजतया सांगितलेलं आहे. काले मृदुर्यो भवती काले भवती दारुणः ससाधनोती परम श्रेयः विघ्नांशापि अधितिष्ठती. हे एक सुभाषित जरी घेतलं की योग्य वेळी जो मऊ होतो, जो मृदू होतो, जो योग्य वेळी कठोर बनतो, तो सर्व संकटांवर मात करून शेवटी ऐश्वर्यवान बनतो. म्हणजे शिवाजी महाराजांचे नक्कीच. हो. आग्रा भेट आणि हे आग्र्याची सुभाषित भेट. हे जर आपण थोडंसं उदाहरण पाहिलं तर लक्षात येईल की 2 ओळींचं सुभाषित हे मानवी जीवन किती समृद्ध करून जातं. आणि म्हणून पृथिव्यां त्रीणी रत्नानी जलमन्नम सुभाषितम असं म्हणलं की पृथ्वीवर 3च रत्न आहेत, जल, अन्न. का तर आपण जिवंत राहिलो पाहिजे. पण जिवंत राहिल्यानंतर माणसानं आयुष्य जगायचं कसं हे कोण शिकवतं तर सुभाषित, संस्कृत सुभाषित शिकवतं. त्यामुळे सुभाषित हे काय आहे तर एक पृथ्वीवरचं रत्न आहे आणि ते रत्न नक्की आपण या कंठामध्ये धारण केलं पाहिजे. नक्कीच सर. आता सर तुम्ही खूप म्हणजे छान सांगितलं की संस्कृतची सुभाषितावरूनच आपल्याला संस्कृतचं महत्त्व कळतं. त्यानंतर आता तुम्ही संस्कृत शिक्षक आहात आणि मुलांना शिकवता. बरेचसेच पालक सुद्धा तुम्हाला भेटायला येत असतील आणि सांगत असतील किंवा माझा मुलगा असा संस्कृत शिकतोय आणि आम्हालाही उत्सुकता आहे की आम्हालाही शिकायचं आहे, संस्कृत काय आहे किंवा जवळून पाहायचं आहे. तर याविषयी तुमचे अनुभव काय आहेत? वस्तुतः ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो त्यावेळेस विद्यार्थी फार आनंदाने शिकतायत, कारण आत्ताची पाठ्यपुस्तक इतकी सुंदर आहेत आणि ते घरी गेल्यानंतर सुद्धा तसा प्रयत्न करतात. आणि ज्यावेळेस आपलं बालक असं नवीन काहीतरी भाषा बोलतंय त्याबद्दल पालकांमध्ये सुद्धा उत्सुकता एक जिज्ञासा असते. त्यामुळे अनेक वेळा पालक आम्हाला भेटतात की सर मला देखील संस्कृत शिकण्याची इच्छा आहे, पण आता माझं वय एवढं झालंय किंवा माझं वय तेवढं आहे, मग आम्ही कसं काय शिकू शकू, किंवा मी या व्यवसायात आहे, त्या नोकरीमध्ये आहे. म्हणजे संस्कृत बद्दलचं त्यांचं प्रेम आम्हाला दिसून येतं. तर या सर्व संस्कृत अभ्यासकांसाठी, प्रेमींसाठी संस्कृत भारतीद्वारा पत्रद्वारा संस्कृतम ही एक योजना चालवली जाते की घरी बसल्या आपण ते संस्कृत शिकू शकतो. त्याची व्यवस्था ही संस्कृत भारतीच्या कार्यकर्त्यांकडनं ही केलेली आहे आणि ते कार्यकर्ते आपला प्रवेश करून घेतात, आपल्याला त्या संदर्भातली माहिती देतात. आणि एवढंच नाही तर आपल्याला काही शंका असतील, समस्या असतील तर त्या सुद्धा सोडवतात. याचबरोबर कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूर यांच्याद्वारे काही प्रमाणपत्र कोर्स चालवली जातात. त्याचबरोबर काही डिप्लोमा कोर्सेस चालवली जातात. तर या कोर्सेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हे संस्कृत आपणा सर्वांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि हे सगळं जे काही कार्य चालतं म्हणजे संस्कृत भारतीच्या माध्यमात असेल किंवा कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूर यांच्या माध्यमातून प्रमाणपत्र अभ्यासक्रम असेल, डिप्लोमा कोर्सेस असतील, तर याच्यासाठी कुठल्याही प्रकारची वयाची किंवा कुठल्याही प्रकारच्या पात्रतेची कोणतीही अट नाही. जो एखादा 10वी पासआउट आहे किंवा 10वी उत्तीर्ण झालेला आहे तर आणि कोणत्याही वयाचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही व्यक्ती ही त्या ठिकाणी सहजता या संस्कृत, त्याचं संस्कृत प्रेम आहे ना, त्याला संस्कृत शिकायचं आहे, तर त्यासाठी संस्कृत भारतीद्वारा त्याचप्रमाणे कालिदास संस्कृत विद्यापीठद्वारा हे वेगळे वेगळे कोर्सेस हे चालवले जातात. आणि ज्यांना या माध्यमातून मी प्रेक्षकांना आवाहन करेन की ज्यांना खरंच असं संस्कृत शिकायचं आहे त्यांनी निश्चित आम्हाला संपर्क करावा. आम्ही आपणास घर बसल्या संस्कृत शिकण्यासाठी ही सर्व योजना आपणापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर आपण संस्कृत संभाषण करण्यासाठी इच्छुक असाल तर संस्कृत भारतीच्या माध्यमातून आपण 10 दिवसांचे निशुल्क संस्कृत संभाषण शिबिर सुद्धा चालवतो. तर त्या शिबिरांमध्ये सुद्धा आपण सहभागी होऊन आपला संस्कृत अभ्यासाचा जो मार्ग आहे तो आपण सरलतया त्या ठिकाणी मोकळा करू शकतो, सुलभ करू शकतो आणि सहजतया आपण संस्कृत शिकू शकतो. तर असे जे काही वेगवेगळे क्रीडा पुरस्कार असतात, जसे अर्जुन पुरस्कार असतील, तर त्या पद्धतीनं संस्कृतविषयी कोणते पुरस्कार शासनाने जाहीर केलेले आहेत का, आणि जाहीर केले असतील तर कोणते आहेत, आणि जर नसले केले तर काय करायला पाहिजे? शासनाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? फार चांगला एक प्रश्न आहे की खरोखर या प्रश्नाकडं बऱ्याच वेळा कोणी लक्ष देत नाही. परंतु कालिदास विद्यापीठद्वारा महाराष्ट्र शासन यांच्याकडून संस्कृत साधना पुरस्कार दिला जातो. गेली काही वर्ष तो दिला गेलेला नाही आणि नुकतंच आपले उच्च शिक्षण मंत्री माननीय उदयजी सामंत यांनी जाहीर केलं की आम्ही तो पुरस्कार परत एकदा सुरू करू. तर आपल्या या माध्यमातून मी त्यांना नक्की विनंती करेन की फक्त संस्कृत साधना पुरस्कारच नाही तर आमच्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक संस्कृत शिक्षक हे संस्कृत संवर्धनासाठी फार बिकट परिस्थितीमध्ये प्रयत्न करत आहे. संस्कृत भाषा ही तळागाळात वाडी वस्तीवर पोहोचवण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. तर जिल्हाशहा त्यांना अशा प्रकारचे संस्कृत पुरस्कार देऊन त्या शिक्षकांना तुम्ही पुरस्काराने त्या प्रेरणेची थाप ही नक्की दिली पाहिजे.
की त्या माध्यमातून हे संस्कृत शिक्षक, संस्कृत कार्यकर्ते, संस्कृत प्रेमी, संस्कृत अभ्यासक हे निश्चितपणे संस्कृत संवर्धन करून पुन्हा एक एक आदर्श समाज, एक आदर्श राज्य, एक आदर्श राष्ट्र हे निर्माण करू शकतील. आणि ते सामर्थ्य हे संस्कृत भाषेत आहे. त्याचं कारण आपली भारतीय संस्कृती, ज्याला आपण इंडियन कल्चर असं पूर्ण जगामध्ये संबोधलं जातं, तर ती भारतीय संस्कृती ही जगामध्ये अत्युच्च संस्कृती आहे. आणि ही संस्कृती काय आहे तर संस्कृती ही संस्कृताश्रिता. तर ही संस्कृती ही संस्कृत आश्रित आहे. मग जर संस्कृत भाषा नसेल तर संस्कृती नसेल, संस्कृती नसेल तर सुसंस्कृत नागरिक नसेल, आणि ज्या देशामध्ये सुसंस्कृत नागरिक नसेल तर ते राष्ट्र फार काळ टिकत नाही. त्यामुळे जे राष्ट्र बलवान व्हावं, जे राष्ट्र सक्षम व्हावं, जे राष्ट्र प्रगतीपथावर असावं असं ज्यांना वाटतं त्यांनी आपल्या भाषेचं सक्षमपणे आणि पूर्ण ताकदीने संरक्षण, संवर्धन आणि संप्रसारण करणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे या माध्यमातून सरकारला नक्की विनंती असेल की आपण आपल्याद्वारे या संस्कृत संवर्धनासाठी विविध योजना ह्या प्रत्येक जिल्हा स्तरावर ह्या सुरू कराव्यात. तसेच या शालेय विद्यार्थी असतील किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी असतील तर या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अधिक प्रेरणा मिळावी म्हणून राष्ट्रीय संस्कृत संस्थान नवी दिल्ली यांच्याकडून देखील प्रतिवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. तर या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने सुद्धा आपल्या राज्यामध्ये अधिकाधिक संस्कृतचा प्रसार व्हावा, संवर्धन व्हावं यासाठी ही शिष्यवृत्ती देणे गरजेचं आहे. जसे राष्ट्रीय संस्कृत संस्थान नवी दिल्ली यांच्या sanskrituni.in याच्यावर जर तुम्ही लॉग इन केलं तर त्या ठिकाणी राष्ट्रीय संस्कृत संस्थान गुगलला असं जरी टाकलं तर त्यांची वेबसाईट त्या ठिकाणी उपलब्ध होते. आणि याच्यावर इयत्ता 8वीतून 9वीत गेलेले, 9वीतून 10वीत गेलेले किंवा 10वीतून 11वीत गेलेले विद्यार्थी असतील, 11वीतून 12वीत गेलेले, तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी आपला स्वतःचा फॉर्म हा त्या ठिकाणी ऑनलाईन भरू शकतात. आणि त्याची प्रति विद्यार्थ्यांना 8वी ते 10वीसाठी ₹2,500 प्रतिवर्ष, 11वी 12वीला असेल तर 3,000 रुपये प्रतिवर्ष. आणि त्यानंतर जर तुम्ही BA संस्कृत करत असाल तर त्या ठिकाणी त्याची शिष्यवृत्ती ही अधिक प्रमाणामध्ये वाढलेली दिसून येते. यासाठी राष्ट्रीय संस्कृत संस्थान नवी दिल्ली यांच्या वेबसाईटवर तुम्ही गुगलच्या माध्यमातून गेलात तर अधिक सविस्तर तुम्हाला या योजनेबद्दल माहिती मिळू शकते. आणि त्याचा आपण सर्वांनी, सर्व विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा हे आवाहन या निमित्ताने मी आपणास नक्की करेन. सर, आजच्या या राष्ट्रीय संस्कृत दिनानिमित्त आमच्या असंख्य प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? संदेशाच्या बाबतीत बोलत असताना संस्कृत भाषा एवढं जरी कानी शब्द पडले तर प्रत्येकाला हवीशी असणारी ती भाषा आहे. प्रत्येकाला संस्कृतमधील शब्द जरी ऐकले तरी देखील मन प्रसन्न करून टाकणारी अशी भाषा आहे. त्यामुळे आजच्या या आपल्या माध्यमातून मी सर्व आपल्या प्रेक्षकांना एक संदेश देऊ इच्छिन की आपण प्रत्येकाने संस्कृत भाषा ही शिकली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने संस्कृत भाषा, आबालवृद्धांनी संस्कृत भाषा शिकली पाहिजे. कशासाठी? चांगल्या विचारासाठी. कशासाठी? चांगल्या आचारासाठी. कशासाठी? तर आपल्या सुखसमृद्धीसाठी. आणि कशासाठी? सगळ्यात महत्त्वाचं मनशांतीसाठी. आज जर बघितलं संपूर्ण विश्वामध्ये मनशांतीसाठी प्रत्येकजण त्या ठिकाणी शोध घेताना दिसतो. तर ती मनशांती जी आहे या संस्कृत भाषेतील विचारांमध्ये आहे, आचारामध्ये आहे. तर त्यामुळं आपण आबालवृद्धांनी ही संस्कृत भाषा शिकली पाहिजे. आणि जसं आता तुम्ही विचारलं त्याप्रमाणे मी सरकारला सुद्धा विनंती करेन की प्राथमिक स्तरापासून म्हणजे बालगटापासून ते पदवीपर्यंत संस्कृत भाषेचं ज्ञान, संस्कृत भाषा ही आग्रहाने आणि अनिवार्यपणे शिकवली पाहिजे. मग आपण आपलं राज्य हे अधिक प्रगतिशील, अधिक आधुनिक हे नक्कीच निर्माण करू शकू. त्यामुळं या निमित्ताने आपण सर्वांनी हा संकल्प केला पाहिजे की एक चांगल्या विचारांसाठी, चांगल्या आचारासाठी, एक चांगली नवीन पिढी घडवण्यासाठी, एक चांगलं राष्ट्र घडवण्यासाठी, एक बलवान आणि समृद्ध अशा प्रकारची एक विचार प्रणाली तयार करण्यासाठी आपण संस्कृत भाषा ही आग्रहाने शिकली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं जसं मी आत्ता सांगितलं की संस्कृत भारती असेल, कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक असेल, त्यानंतर टिळक महाराष्ट्र पुणे असेल, अशा अनेक संस्था आहेत की ज्या संस्कृतसाठी कार्य करत आहेत. तर यांच्या माध्यमातून आपण आग्रहाने पुढे या आणि नक्कीच ही भाषा शिका. यासाठी जे काही सहाय्य आपणास आवश्यक असेल तर आपल्या माध्यमातून मी नक्की सांगेन की आम्ही सर्वस्वी हे सहाय्य आपणा सर्वांना करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तर चलतु संस्कृतेन वदतु, संस्कृतेन वदतु.
मी आज या निमित्ताने सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही आपला सर्व टीमचे मी आभार मानतो की खरोखर संस्कृत भाषेसाठी आपण जे हे कार्य करत आहात आणि या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला, खरोखर हे खूप अभिनंदनीय कार्य किंवा एक स्तुत्य कार्य आपण केलेलं आहे. संस्कृत भाषेचं सेवा आणि संवर्धन यासाठी आपण हे उचललेलं पाऊल खरोखर अभिनंदनीय आहे, प्रशंसनीय आहे, स्तुत्य आहे आणि याबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. सर, आजच्या या राष्ट्रीय संस्कृत दिनानिमित्त खूप छानशी माहिती आज आमच्या प्रेक्षकांना तुम्ही उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी व्ही चॅनलतर्फे खूप खूप धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला लाख लाख शुभेच्छा. प्रेक्षको, आत्ताच आपण राष्ट्रीय संस्कृत दिनानिमित्त रामदासी सर यांच्याकडून संस्कृत भाषा कशी आहे, त्याची व्याप्ती काय आहे, महत्त्व काय आहे, त्यानंतर आपल्याला जर ही संस्कृत भाषा शिकायची असेल तर त्यासाठी अनेक विद्यापीठं उपलब्ध आहेत याविषयीची माहिती आणि प्रक्षेपण देण्याचं काम सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टी व्ही चॅनल करतं, की ज्यामध्ये आपल्याला 365 दिवसांमध्ये 200 दिवस प्रोग्राम्स पाहायला मिळतात, की ज्यामध्ये आपल्याला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळतात. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल.